हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. असिस्टंट कमिशनरच्या पोस्टसाठी नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या असिस्टंट कमिशनरच्या पोस्टसाठी जर का तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर दिस व्हिडिओ इज फॉर यू. याच्यात आपण काय करणार आहे तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 जो खूप अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यावर MCQs घेणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता तर डिरेक्टली MCQ सोडवू नका. मेक शुअर दॅट की तुम्ही तो रूल पहिले वाचला असावा. त्या रूलमध्ये काय काय आहे हे तुम्हाला माहिती असावं. कारण की MCQ हे डायरेक्ट डायरेक्ट न येता कन्फ्युजन निर्माण करतात. सो मेक शुअर दॅट की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 हे तुम्ही अगोदर वाचलेलं असावं आणि मग आपण जे आज घेतोय दॅट इज अ MCQ प्रॅक्टिस. सो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूलमध्ये काय काय वाचायला पाहिजे. सो कोणत्या कोणत्या डिफरंट टाइप्स ऑफ वेस्ट आहे जे याच्यात सेग्रिगेट केलं जातं. लँडफिल साईटच्या काय प्रॉपर्टीज आहेत. स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड यांचं काय कर्तव्य आहे हे सगळं तुम्हाला अगोदर माहिती असायला पाहिजे आणि देन गो फॉर द MCQ प्रॅक्टिस. सो एज्युफेस्ट अकॅडमीकडे नी असिस्टंट कमिशनरच्या पोस्टसाठी स्पेसिफिकली जे 10 पॉइंट्स आहे टेक्निकल त्याच्यासाठी नोट्स पण पब्लिश केलेले आहेत. सोबत सोबत व्हिडिओ लेक्चर सुद्धा पब्लिश केलेले आहेत. सो डिरेक्टली डोंट जम्प टू द MCQ. नोट्स वाचा, रेकॉर्डेड लेक्चर्स ऑप्ट करा आणि देन गो फॉर द MCQ. So we'll start with the first MCQ. According to the Solid Waste Management Rule 2016, what is the threshold for the bulk waste generator? बघा, जर का तुम्ही डेफिनेशन रूल नंबर 3 मध्ये जर का वाचलं असेल तर बल्क वेस्ट जनरेटरची डेफिनेशन दिलेली आहे की ॲव्हरेज वेस्ट जनरेशन हा 100 kg पर डे पेक्षा जास्त असेल तर दॅट इज अ थ्रेशोल्ड फॉर द बल्क वेस्ट जनरेटर. So answer is B, right? Next, which category of waste is basically excluded from the application of solid waste management? Biomedical waste, sanitary waste, street sweeping आणि हॉर्टिकल्चर. बघा, सॅनिटरी वेस्ट हा थर्ड स्पेशल प्रॉडक्ट मध्ये आता 4 वेगवेगळ्या याच्यात होत. 4 वेगवेगळ्या आफ्टर दी 2026चा जर रूल बघाल तर 4 याच्यात होतात. पण पहिले 16 मध्ये सुद्धा सॅनिटरी वेस्ट याच्यात घेतलं जायचं. सो देर वेर द 3 सेग्रिगेटर्स. सो सॅनिटरी वेस्ट असायचं, स्ट्रीट स्वीपिंग वेस्ट असायचं, हॉर्टिकल्चर असायचं. पण बायोमेडिकल वेस्ट हे वेगळं कन्सिडर होत. सो आन्सर इज ए. Under Solid Waste Management Rule 2016, Rule 4, every generator is required to segregate waste into the 3 separate zip. मी आत्ता सांगितलं तुम्हाला 3 सेपरेट याच्यात. पण बघा, जर का तुम्ही रूल वाचलं नसाल तर मेक शुअर दॅट तुम्ही ना सी ऑप्शन हे टिक करू शकता. वेस्ट, वेट वेस्ट, ड्राय वेस्ट आणि ई वेस्ट. पण हे असं नाहीये. म्हणून सांगते की रूल पहिले वाचा आणि मगच MCQ सॉल्व्ह करा. डिरेक्टली MCQ सॉल्व्ह करून एक्झाम क्रॅक नाही, राईट? सो रूल नंबर 4 मध्ये प्रॉपरली दिलेलं आहे की बायोडिग्रेडेबल वेस्ट, नॉन डिग्रेडेबल वेस्ट आणि डोमेस्टिक हजार्ड अशा 3 याच्यात आपल्याला काय करायचं आहे, सेपरेट सेपरेट सेग्रिगेट करायचं आहे. सो आन्सर इज बी. नेक्स्ट, under Solid Waste Management Rule 2016, what is the minimum notice period required for the organizing the event more than 100 person? बघा, 100 लोकांच्या वरचा जर का प्रोग्राम असेल, इव्हेंट असेल तर 3 वर्किंग डेजच्या
अगोदर तुम्हाला अथॉरिटीला कळवावं लागतं की आमच्याकडनं एक वेस्ट जमा होणार आहे, दॅट यू हॅव टू पिक अप. सो 3 वर्किंग डेजच्या मध्ये लोकल अथॉरिटीला आपल्याला सांगावं लागतं. सो आन्सर इज 3 वर्किंग डेज. नेक्स्ट, इन द वेस्ट हेरार्की विच मॅनेजमेंट ऑप्शन इज कन्सिडर ॲज अ लिस्ट प्रिफर्ड. बघा, जर का तुम्ही हेरार्की बघाल तर पहिले तर प्रिव्हेन्शन म्हणजे काय, फर्स्ट वी नीड टू प्रिव्हेंट की कचरा झालाच नाही पाहिजे, विच इज नॉट पॉसिबल बट वी नीड टू प्रिव्हेंट. नेट नाही, असं पॉसिबल नाहीये, पण रिडक्शन तरी करा, म्हणजे जेवढं कमी होईल तेवढं कमी करा. झाला तरीही त्याला रियूज करायला, रिसायकल करायला प्रोत्साहन द्या. आणि लँडफिलिंग इज द लीस्ट प्रिफरन्स ऑप्शन इन द वेस्ट मॅनेजमेंट. सो आन्सर इज द डिस्पोजल ॲट द लँडफिल. कळलंय? हे केव्हा तुमच्या लक्षात येईल, जेव्हा तुम्ही पूर्ण रूल डिटेलमध्ये वाचलेला असेल. नेक्स्ट, इन hilly area, if suitable land for a landfill is not available on a hill, within what distance the plane has to be identified. पहिले तर हिली एरियामध्ये करायलाच नाही पाहिजे. हिली एरियाच्या 25 किलोमीटरच्या ट्रान्सपोर्ट डिस्टन्स पर्यंत एका प्लेन एरियामध्ये यू नीड टू हॅव अ लँडफिल. सो आन्सर इज 25. Which authority is responsible for formulating the standards for the groundwater, noise pollution and the leaching? बघा, इथे पण कन्फ्युजन होऊ शकतं. असं वाटतं आपल्याला की लोकल बॉडी किंवा सेंट्रल पोल्युशन बोर्ड किंवा अर्बन डेव्हलपमेंट असं देत, पण जो काही तुमचा स्टँडर्ड आहे तो स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड देत. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे पॉलिसी फ्रेमवर्क स्टेट मॅजिस्ट्रेट हा लँड अलोकेशनसाठी देतात. सो आन्सर इज SBCB, स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड. नेक्स्ट, according to the Schedule 1 of Solid Waste Management Rule 2016, a sanitary landfill site must be located how much kilometer away from the airport? सॉरी, एअरपोर्ट पासनं 20 किलोमीटरच्या डिस्टन्सवर मिनिमम 20 किलोमीटर सॉलिड वेस्ट सॅनिटरी लँडफिल देतात. हा डिस्टन्स NOC घेऊन कमी करू शकतात, पण स्पेसिफिकली 20 किलोमीटर्स गिवन आहे. सो आन्सर इज डी. सो आता लक्षात आलं असेल तुम्हाला की डिरेक्टली MCQ करून एक्झाम क्रॅक होत नाही, ऑप्शनमध्ये कन्फ्युजन्स असतात. सो मेक शुअर दॅट तुम्ही सगळे टॉपिक्स बेअर ॲक्टमधून वाचायला पाहिजे. या सगळ्यांना आम्ही एका नोट्समध्ये आणि एका व्हिडिओ लेक्चर्समध्ये कॉम्प्राइज केलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकते, तुम्ही ते ऑप्ट करू शकता आणि तुमचा अभ्यास तुम्ही चांगल्याने चालू करू शकता. थँक्यू.